Yes, today we are going to learn basic addition keywords. Addition चे keywords कोणते आहेत? Addition सॉल्व करण्यासाठी कोणत्या कीवर्डचा यूज करायचा? कीवर्ड्स कसे ओळखायचे की त्याप्रमाणे आपल्याला addition हे सॉल्व करता येणार? की ते उदाहरण additionचं आहे, सबट्रॅक्शनचं आहे, मल्टिप्लिकेशनचं आहे का डिव्हिजनचं आहे? त्याच्यामुळे मुलांना कसा गोंधळ होतो, मुलांना प्रॉब्लेम येतात की ॲडिशन करायचं, हे ॲडिशनचं उदाहरण आहे, एक्झाम्पल आहे का सबट्रॅक्शनचं आहे? त्याच्यासाठी हे काही कीवर्ड्स आहे, त्याच्यावरनं सहज मुलांना समजतं की आपल्याला ॲडिशन करायचं आहे. फर्स्ट इज ॲड, प्लस, सम, टोटल, ऑल टुगेदर, इन ऑल, इनक्रीज, मोर, कंबाईन, पुट टुगेदर. Add, plus, sum, total, altogether, in all, increase, more, combine, put together. हे वर्ड जर सेंटेन्स मध्ये आले असतील तर ॲडिशन हे उदाहरण एक्झाम्पल ॲडिशनचं आहे असे समजायचे व सॉल्व करायचे. आणि नेक्स्ट आहेत कीवर्ड्स फॉर वर्ड्स प्रॉब्लेम. आता वर्ड प्रॉब्लेम असतात, त्या वर्ड प्रॉब्लेममध्ये कीवर्ड्स कसे ओळखायचे? कारण मुलांना वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करायला खूप डिफिकल्टी येतात. त्या वर्ड प्रॉब्लेममुळे समजत नाही की सबट्रॅक्शनचं वर्ड प्रॉब्लेम आहे का, मल्टिप्लिकेशन आहे का, डिव्हिजन आहे का, ॲडिशन आहे. त्यामुळे काही कीवर्ड्स आहेत, त्याच्यावरनं आपल्याला कळतं की आपल्याला ॲडिशन करायचं आहे. जर सेंटेन्समध्ये हाऊ मेनी इन टोटल असे वर्ड्स आले असतील तर ते समजायचे ॲडिशनचं वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. हाऊ मेनी ऑलटुगेदर, हाऊ मेनी मोर, टोटल नंबर, ॲड देम, जॉईन, इनक्रीज बाय, टुगेदर दे हॅव. हे सर्व सेंटेन्स, सर्व वर्ड्स हे जर सेंटेन्समध्ये आले असतील तर वर्ड्स प्रॉब्लेम सॉल्व करायला आपल्याला इझी जातात मुलांना. त्यामुळे मुले सहजपणे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करू शकतात. त्यांना लगेच लक्षात येतं की हे उदाहरण हे ॲडिशनचे आहे.